एकच घरात राहून आजकाल प्रत्येक जण मोबाईलच्या दुनियात हरवलेला आहे. फक्त स्टडी, जॉब, काम आणि फॅमिली टाइम विसरलाय. पण जेव्हा बहिणीचं केळवण असतं तेव्हा जाणवतो एकत्र येणं ही सर्वात मोठी खुशी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कदाचित तुमच्याही मनात असं. आज आपण आपल्या परिवारासोबत बसूया. नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत. तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. ही स्टोरी आहे माझ्या आत्याची मुलीची, म्हणजेच माझी बहीण गायत्री ताईच्या केळवण. प्रोग्राम सुरू होण्याआधीची धावपळ म्हणजे जास्त ड्रामा कमी ग्लॅमर. भावा बहिणी, गायत्री ताईचे मामा मामी, सगळी फॅमिली ऑन ड्युटी. कोणी रांगोळी काढतं, कोणी खुर्च्या लावतं, तर कोणी फुलाच्या माळा लावतं. आणि एक भाऊ स्पेशल व्हिडिओ काढायला आणि एडिट करा. अरे मी नाही हो, व्हिडिओ काढायला स्पेशल वेदरच भाऊ होते. त्यामुळे ते व्हिडिओ मध्ये कमी दिसत. तेवढ्यात गायत्री ताईची रॉयल एंट्री झाली आणि आबांनी त्यांचं वेलकम केलं. आणि या तिघींचं काय चालू आहे काय माहिती, इकडे त्यांच्याच हसू राहिले. आणि हा बजूट लेस डेंजर बाबा. आणि छोटा राऊंड तर त्याचं बावलं सोडितच नव्हतं. सगळ्यांनी एक एक करून नवरीबाईचं ऑप्शन केलं. त्यानंतर नवरीबाईला फुल देऊन वेलकम केलं, ते पण बॅकग्राऊंड म्युझिक सोबत. फुल देऊन स्वागत सगळ्या मामांनी केलं. सगळ्या मामाला आजच्या ब्लॉग मध्ये घेऊन शकत नाही, तर ब्लॉग लय मोठा व्हायचा. त्यामुळे सॉरी. एका क्षणी मी सगळ्यांकडे पाहिलं, हसू आनंद एकत्र पण दिसत होतं. तेव्हा जाणवलं हीच खरी रिच फॅमिली, हीच खरी ताकद. आणि एक छोटासा इमोशनल मोमेंट. तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले होते. गायत्री ताईच्या वेडीची ही फक्त स्टार्टिंग आहे हो मंडळी. आगे आगे देखो होता है क्या. जर फॅमिली तुमच्यासाठी सर्व काही असेल तर ही रील त्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, फॉलो नसेल तर पटकन फॉलो करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.